तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे सुष्मिताच्या व्लॉगमध्ये. तर मस्त दिवसाची सुरुवात झालेली आहे. सकाळी चहा नाश्ता वगैरे केला आणि कॅप्शनवरून तुम्हाला कळालंच असेल आजचा व्लॉग कसला आहे. तर स्टे ट्यून, म्हणजे पूर्ण बघा व्लॉग. आणि व्लॉग संपल्यानंतर कमेंट करायला विसरू नका. सगळ्यात माझं लाईक शेअर सबस्क्राईब केलं असेल आपल्या चॅनलला तर नक्की करा. आणि डेली व्लॉगला भरभरून प्रेम द्या. जसं बाकी व्लॉगला तुम्ही देत होता तसंच डेली व्लॉगला देखील भरभरून प्रेम द्या. तर चला सुरुवात करूया आपल्या व्लॉगला. आणि इकडे बस तर व्हिडिओ कसला काढायचा इकडे तर एक मिनिट हे असं ऐकत नाही माहिती का मला माहिती इकडे तर फुल कुठं लावलं नाही याला एकच गिफ्ट आता अॅनिव्हर्सरीचं गिफ्ट ऍडव्हान्स मध्ये. हो तर परत लपून ठेवणार आम्ही. परत इकडे तिकडे गेली तुला दिसलं तर पक्का नको व्हायचा आणि आधीच देऊन ठेवत. ओपन कर ना. थँक्यू सोनू, खूप मदत केलीस अजून नाही. आणि टाइमवर फोन उचलल्याबद्दल बी अभिनंदन. नाही एवढं दाखवतो. एक्सपेक्टेड नव्हतं मला. तुम्ही सांगितलं होतं ना काहीच नका घेऊ म्हणून. हा काहीच नाही, तो रिकाम खूप आहे. खरंच राव रिकामच बघ द्यायला हा ना, मजा करायला पाहिजे होती, लक्षात नाही आलं. दिसतंय की दिसतंय ना. खोललं झालं आता बघ खोलता आहे काय. ती मला पण नाही आलं खोलतं. कसं करायचंय ते ओपन? अरे दोघी बहिणी लय छान आहेत. कळलं का? आता ज्याने घेतलं त्यालाच माहिती ना. म्हणून गेले होते काय आज ऑफिसला. अरे विषय चुकलंच ते हिला सांगितलं असतं ना आणलं असतं. माझ्या तर डोक्यात पण म्हणजे गिफ्ट असतं त्यांचं. बरं होतं. बघ कसं वाटतं असं करणं, असं मला दिसलं ना. हो नाहीच नाही छान दिसतंय. मस्त गिफ्ट घेतलं घेऊन घेतली. थँक्यू मस्त वाटतंय. मला ऍक्च्युली वॉचचं खूप वेळ आहे, खूपच जास्त आहे. मला सारखं वॉच घेऊ वाटतं. त्यामुळे प्रत्येकाला ना मी एक वॉच घेते. आणि यावेळेस मी घेतलंच नाही. म्हटलं जाऊ दे आता डिलिव्हरी आहे वगैरे कशाला मी घेऊ, म्हणून घेतलंच नाही. तरी त्यांनी आठवणीने घेतलं मला करायचं. टाइम पाहायला पाहिजे. तर मंडळी आता तुम्हाला दाखवते सानिका बनवते आमच्या ॲनिव्हर्सरीचा केक. तर काहींना माहिती नसेल पण ज्यावेळेस कोरोना चालू होता त्यावेळेस सानिकाने आम्ही असे खूप सारे उद्योग केले होते. खूप वेगवेगळे प्रकारचे डिशेस ट्राय केले. मी वेगवेगळे डिशेस ट्राय करायचे. आणि मग हिने एकदा केक ट्राय केला होता. ओमचा बड्डे होता त्यावेळेस आम्ही बिस्किटाचा केक बनवला होता. त्यानंतर असं शिकत तिने मग त्याच्यानंतर आम्ही सगळं साहित्य आणलं जे लागतं. तर त्याच्यानंतर मग आम्ही प्रॉपर केक बनवायला शिकलो. म्हणजे ही जास्त प्रो आहे, ही हेड शेफ आहे. तर आज ती म्हटली दीदी आता जवळपास आता 5-6 महिने झाले की बनवलंच नाही केक तिने. नाही तर प्रत्येक बड्डेला केक तीच बनवायची. 2-2.5 वर्ष झाले. हा 2-2.5 वर्ष झाले असतील. मध्ये एकदा बनवलं होतं तू. तर मग आता खूप वर्ष पण झाले. म्हटलं चल आता बनव, आता परत रुटीनला ये म्हटलं. तर मग ती म्हटली आता तुझ्या ॲनिव्हर्सरीचा केक मी बनवते. तिचं बॅटर, तिचं नाही केकचं बॅटर रेडी झालेलं आहे. तर आणि इकडे गॅसवरती ते प्रीहीट करायला ठेवले जसं ओव्हन असतं. तर ओव्हनचीच गरज आहे अशी काही गरज नाही आहे, कारण त्याच्यात पण खूप सुंदर केक होतो, होममेड केक. तर त्यावेळेस आम्ही खूप पुन्हा आम्ही कुठं ऑर्डर द्यायला जायचो कोरोनामध्ये. तर ती मेमरीज आठवली. तर त्यावेळेस आम्ही भरपूर केक विकले गेले आमचे. आणि टेस्ट अनिकाच्या केकची खूप भारी असते नेहमी आणि त्यामुळे खूप भारी येतं. तर चला आता पूर्ण ज्यावेळेस ती केक रेडी होईल, सजवायला लागेल, त्यावेळेस मी तुम्हाला दाखवते. आणि मग ओव्हरऑल केक तर तुम्हाला ॲनिव्हर्सरीला पाहायला भेटेलच. म्हणजे आज व्लॉग असेल मे बी शक्यतो. तर चला तिला तिचं काम करू द्या. आता मी तिला डिस्टर्ब करत नाही. इकडे
चलो आता मी बसते, आता मी निवांत बसणार आहे, मी काहीच नाही करणार आहे. मी बनवला होता केक, तिला एकदा डिझाईन करायला मदत केली होती, त्याच्यानंतर मी पण एक केक बनवला होता. पण मेहनत आहे खूप केकमध्ये बनवायला, दिसतं खायला पटकन जातं, पण बनवायची मेहनत खूप आहे ह्याच्यासाठी. तर चलो तिला आता मी डिस्टर्ब करत नाही, ती तिचा केक बनवेल आणि मग बघू कसं होतं. अभ्यास चाललेला आहे मस्तपैकी आणि आमच्या इकडे त्यांचं काम चालू आहे लॅपटॉपवर टेडी सोबत बसून मागे. तर हा बॉक्स टीव्हीचा बॉक्स आहे जो आम्ही बाहेर ठेवला होता, पण त्या दिवशी खूप जोरात पाऊस आला त्यामुळे आतमध्येच ठेवला. चला तर क्रीम फेकायचं काम चाललेलं आहे त्यांचं. हात काढ रे ओम, साईडला येत. डाऊट आहे. अशा प्रकारे केक रेडी झालेला आहे. दिस इज नॉट ॲनिव्हर्सरी केक, जस्ट ट्राय. हा खाण्यासाठी बनवलेला आहे केक, कारण म्हटले ॲनिव्हर्सरी. ते काय म्हणले होते की 1% चान्स आहे केक बनेल. आधी ॲनिव्हर्सरीचा केक बनवण्या अगोदर मला ट्रायल केक हवा आहे. एवढं तर कस्टमर पण नाही मागं ट्रायल केक, आणि ट्रायल केक बघा किती मोठा ट्रायल केक बनवला. दाखवा. चला घ्या काय पाहिलं, चला. 2, 3 स्टार्ट. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday. Congratulations. Congratulations and celebration. तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे. आता पुन्हा एकदा स्वागत करते का तर आजचा दिवस आहे दुसरा. तर काल आता तुम्ही आतापर्यंत व्लॉग बघितलाच असेल, तर त्यात केक वगैरे बनवायचं चाललं होतं. तर हा होता 13 मेचा दिवस आणि आज आहे 14 मे, म्हणजे आज आहे आमची ॲनिव्हर्सरी. तर सकाळी 7 वाजता उठलेलो आहोत. रात्री लवकर झोपून गेलो होतो आणि खूप थकलो होतो कारण दिवसभर खूप कामं झाली होती. आणि आता आम्ही चाललेलो आहोत दर्शनासाठी थेऊरला. गणपती बाप्पाचं दर्शन घेणार आहोत. आणि मला तर जास्त काही प्रवास करायचा नाही, त्यामुळे मला कुठं जाता येणार नाही आहे. तर मग इथून मला जवळच आहे, तर म्हटलं चला गणपती बाप्पांचं दर्शन घेऊयात. तर ब्लॉग कंटिन्यू करा आणि बघूयात आजचा दिवस कसा जातोय. मोस्टली आम्ही घरीच असणार आहोत, तर थोडाफार काय प्लॅन केला तर करू. सानीने छान केक बनवलेला आहे, तर आपण ते केक पण कट करू. तर चलो चलते. तर अशा प्रकारे आम्ही दोघं रेडी झालेलो आहोत, मॅचिंग मस्तपैकी. मी छान असा आमचा आउटफिट, म्हणजे मी कुर्ती घातलेली आहे, त्यांनी मस्त ब्ल्यू कलरचा शर्ट घातलेला आहे सॉरी. आणि आता आम्ही निघतोय. चला. तर इथं आहे सानिका ओम, आम्ही घेतलेला आहे चहा पहिल्यांदा. नाश्ता येतोय आमचा, मस्त पोहे सांबर आलेले आहेत. पोहे मस्त आहे. ओमन आमचं नेहमी आम्ही पोहेच खातो. आणि ही वडापाव आणि ही वडा सॅम्पल खाणार आहे. तर चला आम्ही आता नाश्ता करून घेतो. दाखव ना त्याने लय भारी केलं. पकडा ना एक मिनिट. दीदी जीजू अशा प्रकारे दर्शन घ्यायला आलं. दर्शन झालेलं आहे. आज पहिल्यांदा मला वाटतं टिकणीवरचं दर्शन झालं नाही, तर आम्ही चतुर्थीच्या वेळेस पहिलं तेव्हा खूप गर्दी असते, खूप वेळ थांबावं लागतं. आज वर्किंग डे आणि बुधवारी त्याच्यामुळे काही गर्दी नव्हती. एकदम पटकन दर्शन झालं, निवांत देवाच्या दारात बसायला भेटलं, छान स्मरण करता आलं देवाचं. खूप छान वाटतं. आजचं दर्शन सगळ्यात छान झालं आहे की नाही. आता आम्ही निघतो घरी, थोड्या वेळ बसतो अंगणामध्ये, बरं वाटतंय.
तुम्ही खाता ना? कोण पॅन हो? हो. तर आम्ही घेतलेली आहे काळी मैना. खूप दिवसानंतर इच्छा होती ॲटलिस्ट शेवटच्या स्टेजला तरी खायला भेटते. कारण आत्ताच त्याचं आहे त्याच्या मध्यंतरी खूप खाऊ वाटत होते मला, पण त्यावेळेस काही खाता आली नाही कारण तेव्हा अवेलेबलच नव्हती. मागच्या वेळेस जेव्हा आलो का घेतली. जांबू कशी आहेत? सांगा. ते अचानक खाल्लं ना त्याच्यामुळे. तर काल हिने केक बनवून ठेवला होता आणि आता ही डिझाईनचं काम चाललेलं आहे. कालचा जो बनवला होता तो केक संपला. आता हा मेन ॲनिव्हर्सरीचा केक झाल्यावर पूर्ण दाखवतो. तर अशा प्रकारे छान रेडी झालेले आहे. मस्त असे कृष्णाचे कानातले घातलेले आहेत. छान व्हिडिओ बनवला आणि आज मला खूप डान्स करायची हौस होती. डान्स केला मी कारण मला ना इतकं अंग दुखत होतं आणि डान्स केल्याशिवाय माझं काही अंग दुखायचं राहत नाही. माझी पाठण दुखत होती आणि केला आणि मी थोडंसं रिलॅक्स करूनच डान्स केला. तर छान व्हिडिओज तुम्हाला इंस्टाला पाहायला भेटेल, तुम्ही नक्की पहा. तर आता मी चाललो ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशनला डिनरला. तर आता वाजलेत ॲक्च्युली 6 वाजलेत. जास्तपर्यंत 6:30 होतील, 6:30-7 होतील कारण आम्हाला रिटर्न परत लवकर यायचं. चलो चलते हे. तर अशा प्रकारे आमचे आहो पण रेडी झालेले आहेत. आम्ही दोघांनी ट्विनिंग केलेली आहे सेम कलरची आणि मला वाटते आमची शेवटची डेट असणार आहे. म्हणजे डबल डेट म्हणजे आम्ही दोघा सोबत असणार, म्हणजे दोघंच जण फक्त डेट म्हणून असं डबल डेट होणार आहे. हा डबल डेट होणार आहे. मग नंतर आम्ही शक्यतो आमच्या कपल डेट आमची शेवटची डेट असणार आहे. नाहीतर आम्ही नंतर आमच्या बेबीसोबतच असणार आहोत शक्यतो. तर चलो चलते. केक एकदा 2 करून ठेवले. आम्ही जाऊन आलेलो गाव गेले आहेत क्लब हाऊसमध्ये खेळायला आणि मी आले गार्डनमध्ये. तुम्ही पाहू शकता गार्डनमध्ये आता बसायला आले निवांत. आणि आमच्या छोट्या बेबीला भेटतो आता माझ्या मैत्रिणीच्या. कुठं आलं पिल्लू? चालू चालू आमच्या इथे लय लहान लहान बाळ आहेत. बाळच बाळ आहेत. बाळांची कमीच नाही. स्माइल 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 कर. स्माइल. हॅपी ॲनिव्हर्सरी गाईज. हॅपी ॲनिव्हर्सरी गाईज. अशीच हॅपी राहा. त्यांना चालू द्या एकमेकांना. एकमेकांना नुसतं आपण चारायचं. काय तुला पण जायचं? त्यांना चालू द्या एकमेकांना. फोटो काढ काय सांग फोटो काढ. भरपूर केक खाला असं ना. मस्त मस्त. आता सगळ्यांनी खाला रे. ध्रुव हाय कर. हाय दर्शितल हाय. तिला आता साईडला तर आता साईडला तर बाय करा बाय करा. चला तू गाडीला हात लाव बघ. ठेव पहिले तर अशा
प्रकारे छान ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन झालेलं आहे. तर तुम्हाला आजचा ओव्हरऑल ब्लॉग आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि कमेंट करायला विसरू नका. तिकडे आमची सगळी माझी मजा घेत आहे, तर मजा घेऊ नका. तर चला बाय बाय सगळ्यांना आणि कमेंट करायला विसरू नका. ब्लॉग आवडला असेल तर नक्की कमेंट करा. खूप मस्त दिवस गेलेला आहे आणि खूप छान भारी वाटला आजचा दिवस. खूप रिलॅक्स पण वाटलं आणि सेलिब्रेशन पण झालं छान. मैत्रिणींनी पण सेलिब्रेशन केलं, खूप भारी वाटलं. आपल्यासाठी एवढे जण छान आणि विशेष खूप जणांचे आले इंस्टाग्रामला व्हॉट्सअपला, त्याबद्दल खूप खूप थँक्यू. कुणाला चुकून थँक्यू म्हणायचं राहिलं असेल तर ह्याच्यात थँक्यू सो मच.